नमो भारती भ्रमविते ब्रह्म बनो मैं पार भार रहित भारत बनी भास्वत भारत भार भार रहित भारत बनी भास्वत भारत भार। पंच परमेष्ठी भगवान द्वादशांक जनवानी माता गुरुवर आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज अहिंसा परमो धर्म की जय। आवाज ऐकू येतो माझा पाठीमागे सर्वांना येतो? तुम्ही सगळे त्या विद्यालयामध्ये शिकत आहात, मराठी कळते सर्वांना? सर्वांना मराठी कळते. विद्यालय कोणतंही असलं तरी आपली मातृभाषा तर मराठीच आहे, मराठी कळणारच आहे. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या घरात, तुमच्या अंगणात, तुमच्या शेताकडे जात असतात तर फुलपाखरू पाहिला असेल. फुलपाखरू पाहिला, फुलपाखरू सर्वांनीच फुलपाखरू पाहिलं. आता फुलपाखरू पाहिलेला आहात, केवढासा असतो फुलपाखरू? अगदी लहान आहे ना, पण एवढंसं छोटंसं ते फुलपाखरू किती आनंदानं पाखरत असतं ना. प्रत्येक फुलावरती, झाडाच्या फांदीवरती, वेलीच्या फुलावरती अशा प्रकारे ते आनंदानं सगळीकडे पाखरत असतं, खेळत असतं आणि त्या फुलांना मकरंदाचा गंध आनंद घेत. 4च दिवसांचं फुलपाखराचं जीवन, अगदी थोडेच दिवस, मोजकेच दिवस ते जीवन जगत असतं, पण आनंदानं जगतं आणि बघणाऱ्याला, पाहणाऱ्याला सुद्धा आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देते. बरोबर? कळलं लागलं? तसं आपण देखील त्या फुलपाखराप्रमाणे आनंदी जीवन जगायचं. कसं जगायचं? आनंदी जीवन जगायचं. सदैव हसत खेळत आनंदी जीवन जगायचं. हट्टीपणानं जगणारी मुलं जास्त यशस्वी होत. तुम्ही जिद्दी व्हा. काय व्हा? जिद्दी व्हायचं. चांगलं कार्य करण्याची जिद्द मनात बाळगायची आणि ते कार्य आपल्या जीवनाचं चांगलं ध्येय गाठोपर्यंत आपली जिद्द कधी सोडायची, पण हट्ट करायचा. अगदी प्रेमानं, संयमानं राहायचं. तुम्हाला सर्वांना, आता तुम्ही सगळेजण कळत्या वयात आहात, तुम्हाला सर्वांना समजण्याच्या वयामध्ये तुम्ही आलेले आहात. आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीचा विचार करायचा आहे ना. आई वडील किती कष्टातून आपल्याला शिकवतात. त्यांच्या गरजा, त्यांच्या आवश्यकता, त्यांना लागणाऱ्या वस्तू, त्यांना लागणाऱ्या सगळ्या दैनंदिन गरजा त्यांनी दूर करून, कमी करून तुमच्या सगळ्या गरजा पुरवत आहेत. तुम्हाला शाळेचे कपडे, पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर, चप्पल, कपडे, लत्ते, सगळं काही, खानपान सगळं त्यांनी द्यायला का नाही? है ना. कितीतरी मुलं बाळांनो आज आपल्या भारतामध्ये आहेत, जगाच्या पाठीवरती आहेत, ज्यांनी आई वडिलांना कधी बघितलंच नाही. का बघितलं नाही? एक तर त्यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला नसेल, तर त्या बऱ्याच देशांमध्ये आज युद्ध चालू आहे. युद्धामुळे मुलं एकीकडं, आई वडील एकीकडं, अशी परिस्थिती झाली. आपण आपल्या देशात किती सुखी आहोत का नाही? आपल्या देशात चांगलं युद्ध आहे, नंतर धोका आहे, सर्वत्र सुख आहे, शांती आहे, आनंद आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या छत्रछायेमध्ये आहात, गुरुजनांच्या सावलीमध्ये आहात, शाळेमध्ये शिकत आहात. बरीच मुलं आज आपल्या भारतात जगाच्या पाठीवरती शाळेला जाण्यासाठी त्यांच्या अनुभव. जग म्हणजे काय हे समजून घेण्याची त्यांना साधनं उपलब्ध नाही आहेत. आज तुम्हाला ते सगळं मिळाले. म्हणून हे जग कसं आहे, काय आहे, आम्ही त्या जगात कुठं आहोत, या स्वतःच्या जीवनाबरोबरच या जगासाठी, मानवतेसाठी, प्राणी मात्रांच्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे याची आम्ही निरंतर काय करायची, चिंतनशीलता ठेवायची. तुम्ही लहान असलात तरी सुद्धा विचार मोठे करायचे. विचार काय करायचे? लोभ मोठा होऊ द्यायचा नाही, विचार काय मोठा करायचा? मोठा विचार करायचा, सर्वांच्या भलाईचा विचार करायचा. एक सांगा का मला,
सांगणार. आता तुम्ही शाळेतून घरी चाललेला आहात, घरातून शाळेकडे येत आहात किंवा शेताकडे चाललाय, खेळायला चाललाय, कुठेही चाललाय, बरोबर. रस्त्यानं जाता येता कोणी वडीलधारी मिळाले, आजोबा दिसते, तर त्यांच्या हातामध्ये काय ओझं असेल, त्यांच्या हातात ते ओझं घेऊन तुम्हाला वेळ असेल तर त्यांच्या कोणी दुःखी असेल, अडचणीत असेल, तुमच्या शक्तीला अनुसार त्याची मदत करा, सेवा शुश्रूषा करा, हे चांगलं कार्य करा. त्याचे रिझल्ट बघा तुम्ही किती आनंदात मिळतात. तुम्ही मोठे झाल्यानंतर कॉलेजला जाल, या शाळेतून बाहेर पडल्यानंतर महाविद्यालयामध्ये जाल, युनिव्हर्सिटीमध्ये जाल, त्या शाळेच्या महाविद्यालयाच्या विश्वविद्यालयाच्या डिग्र्या घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. मगाशी तुम्ही प्रार्थनेमध्ये जे सुंदर भजन म्हणलं ना, कोणती प्रार्थना म्हणला, पुढं दोन पंक्ती म्हणा, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने, बरोबर ऐक नाही. आपण कोण आहोत, माणूस आहोत, बरोबर. तर आपण माणसाबरोबरच नव्हे, माणसासोबतच सर्व प्राणी मानवांची अत्यंत संयमाने दयेनं वागू. आपण दुसऱ्यांच्या बरोबर जसे वागू तसेच दुसरे आपल्या बरोबर काय करणार आहेत, वागणार आहेत. जर मी तुम्हाला शिवी दिली तर तुम्ही मला शिवी द्या, आणि जर मी तुमच्याशी गोड बोललो तर तुम्ही माझ्याशी आदराने वागणार. म्हणून आपण इतरांशी कसं वागणार आहोत तसंच इतर लोकही आपल्याबरोबर वागणार आहेत, आणि इतर लोक आपल्याशी कसे वागतील, कसे वागले पाहिजेत याची अपेक्षा न ठेवता आपण इतरांशी कसं वागायचं, चांगलं वागायचं, बरोबर. नेहमी चांगलं वागायचं. आता आपल्या शाळेच्या अवतीभोवती कितीतरी झाड आहेत, त्याच्या आसपास शाळेच्या परिसरामध्ये कुठेतरी आंब्याचं झाड असेल, चिंचेचं झाड असेल, तर मुलं काय करतात, तुम्ही मुलांना काय करता, आंब्याची सुटीमध्ये दगड मारतात, आंबे पाडण्यासाठी, चिंच पाडण्यासाठी मारतात. तर त्या झाडाला तुम्ही दगड मारला म्हणून झाड तुम्हाला परत करून दगड मारतं का, नाही. काय करतं ते झाड, तुम्हाला दगड मारला तरी तुम्हाला फळच देतं, बरोबर. चिंच, आंबा जे त्याला लागलेलं फळ आहे, तुमचा नेम बरोबर लागला तर ते झाड तुम्हाला फळच देत आहे. तुम्ही दगड मारला म्हणून ते झाड वरून काय एखादी खांबी फेकून मारते का तुम्हाला, नाही मारत है ना. तुम्ही दगड मारला तरी ते फळच देतं. तर ते झाड असून एवढं चांगलं वागतंय, तर आपण तर कोण आहोत, माणूस आहोत. आपण हे चांगलं वागतो, बरोबर. निश्चितपणे चांगलं वागलं पाहिजे. आपलं हे तोंड आहे, या तोंडानं आपण शिवी सुद्धा देऊ शकतो. याच तोंडानं आपण शिवी सुद्धा देऊ शकतो, आणि याच तोंडानं आपण एखाद्याबद्दल आपुलकीचे, आत्मीयतेचे, विनम्रतेचे, प्रेमाचे दोन शब्द सुद्धा बोलू शकतो. मग आपल्याजवळ पाणी आहे, ते पाणी हातामध्ये घेऊन त्याचा दुरुपयोग करून त्या पाण्याचा चिखल करायचा का त्याच पाण्याचा सदुपयोग, चांगला वापर करून झालेला चिखल धुवायचा, हे कोण ठरवायचं, आपण ठरवायचं. पाणी आपल्या हातात आहे, त्या पाण्यानं चिखल करायचं का झालेला चिखल धुवून काढायचं, बरोबर. तसंच आपलं हे तोंड आहे, हे तोंड चिखल सुद्धा करू शकतात, एकमेकांमध्ये भांडण सुद्धा करू शकतात. आपण एकमेकांची चाडी सांगितली. आता आपण लहानपणामध्ये शाळेत पण आम्ही पण शाळेत शिकत असताना असं व्हायचं, एकमेकांची चाडी सांगायची, एकमेकाला चिडवायचं, शिक्षकांची टिंगल करायची, शिक्षकांना काहीतरी वेगळ्याच नावाने बोलवायचं, करायचं. तुमच्या शाळेत तसं काही होत नसेल, पण कदाचित होत असेल, कोणी करत असाल तर कसं करायचं. आम्ही तर आमच्या शाळेमध्ये तसा कडवळपणा करत होतो, म्हणून अनुभवाचे बोल सांगायला लागले. पण तुम्ही तशी पण करत नसाल, आणि जर करत असाल तर कसं करायचं, आदरानं का. तर शिक्षकच आपल्याला या सगळ्या जगाची माहिती देत आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम कोण होते, भारताचे एक महान वैज्ञानिक असण्याबरोबरच भारताचे पूर्व राष्ट्रपती होते, बरोबर. तर अब्दुल कलाम साहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे. काय म्हटलेलं आहे, शिल्पकार आहे, मूर्तिकार आहे. जसं एखादा मूर्तिकार दगडाला हातछन्नी हातोडीनं घडवून एक सुंदर मूर्ती तयार करतो, तसं शिक्षक या सगळ्या विद्यार्थ्यांना काय करतात, एका सुंदर जीवनाचं रूप देतात. तर गुरुजनांशी, शिक्षकांशी आदरानं वागायचं. आई वडिलांनी आपल्या जीवनामध्ये अनेक कष्ट, अनेक हालापेष्ट सहन करून
आपल्या शिक्षणाचा आपल्या जीवनाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवायची. तुम्ही मोठे व्हा, कितीही शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा, भरपूर पैसे जरी कमावला तरी आई वडिलांच्या उपकारांना विसरायचं, आई वडिलांना उलट बोलायचं. आजचे विद्यार्थी बोलत नाही, आई वडिलांचा अनादर करायचं, शिक्षकांची टिंगल टवाळी करायची, केल्याशिवाय राहायचं. चुकून झालंय, पण आपले आई वडील, शिक्षक, गुरुजन, वडीलधारे लोक किंबहुना कोणालाही त्रास होईल असं आपण वागायचं. हा, न्यायाच्या मार्गाने जायचं, अन्याय खपवून घ्यायचं नाही. हे सगळं तुमच्या जीवनामध्ये तुमचे हक्क आहेतच, पण स्वतःहून कोणाला त्रास द्यायचं. आता एखादा कुत्रा रस्त्यानं चाललेला आणि जाता जाता तुम्ही उभेच दगड घेतला आणि त्याला मार, ते महिनाभर लगडत खेळला, गरज होती का त्याला त्रास द्यायची? तुम्ही ज्याला त्रास द्याल, मग तो माणूस असू दे किंवा पशु पक्षी असू दे, तुम्ही त्यांना त्रास दिला की तुम्हाला त्या पापामुळे थोडं त्रास होणार, बरोबर? म्हणून होता होईल तेवढं कुठला तरी कुत्रा, गाय, म्हैस कुठेतरी अनाथपणे जखमी झाले असतील, हाल होत असेल, तर तुमच्या शेजार पाजारी डॉक्टर असतील, मोठे लोक असतील, त्यांना सांगून त्या पशु पक्ष्यांची सेवा करण्याचं, त्यांचं दुःख, त्यांच्या जखमा दूर करण्याचा प्रयत्न करायचं. जेवढं होता होईल तेवढं चांगलं. इकडे लक्ष आहे? तुमच्या हातामध्ये काडीपेटी बघितलंय की? काडीपेटी बघितलंय सर्वांनी? कोण कोण बघितलं? सर्वांनी, बरोबर? आता त्या काडीपेटीचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे, आपल्यावरती आहे. त्या काडीपेटीनंच आपण एखाद्या माणसाच्या घराला आग सुद्धा लावू शकतो, बरोबर? त्या काडीपेटीचा दुरुपयोग करून कोणाच्या तरी घराला आपण आग सुद्धा लावू शकतो. आणि त्याच काडीपेटीचा चांगला उपयोग करून आपण एखाद्याच्या अंधारलेल्या घरामध्ये दिवा सुद्धा प्रज्वलित करू. मग काय करायचं? कोणाच्या घरी आग लावायची का त्याच्या अंधार पडलेल्या घरात प्रकाश पसरवायचा? तुम्ही काय करता? अंधार पडलेल्या घरात प्रकाश पसरवायचा हे चांगलं कार्य आहे हे निश्चित झालं. मग तुम्ही त्यापैकी कोणतं कार्य करता? घरी आग लावायचं का प्रकाश करणार? कोण करणार? फार शांत आहे. हात खाली, लगेच हात खाली करायचं. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक मुलगा होता, तुमच्यासारखं तो शालेय जीवन जगतो. कंटाळा आलाय का तुम्हाला? आणि तो सुद्धा रोज शाळेला जायचा, 8वी 9वी इयत्तेमध्ये शिकत होता. पण 8वी 9वी पर्यंत आला तरी पण फार वात्रटपणे वागायचा, वडीलधाऱ्यांना उलट उत्तर द्यायचा, शिक्षकांचा आदर करायचा, मुलांच्या खोडी काढायचा, भांडणं करायचा, अभ्यास अजिबात करायचा नाही. अशा सगळ्या दुर्गुणांनी तो भरलेला. त्याच्या वडिलांनी त्याला कितीही समजावून सांगितलं, आईनं कितीही त्याला समजावून सांगितलं, तर त्याच्यामध्ये काय सुधारणा. रोज 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 त्याच्या तक्रारी घरी यायच्या. वडील कधी मारायचे, कधी समजावून सांगायचे, आई रडून सांगायची, समजावून सांगायची, हात जोडून सांगायचे, पण तो काय बदलायला तयारच. शेवटी सगळे थकले होते. मग एक दिवस तो असंच काहीतरी कागाळी करून आला, काहीतरी स्फोट काढून आला, भांडण घेऊन आला, त्याची तक्रार झाली. त्यावेळी आता याला समजावून सांगून, मारून सांगून काही फायदा होणार नाही, वडिलांना आईला अनुभवानं लक्षात आलं. पण त्याच्या वडिलांनी काय केलं, जेव्हा त्याची तक्रार आली त्यावेळी त्याला समजावून सांगण्याचा शेवटचा एक प्रयत्न केला. म्हणाले, बाळ, हे बघ, आजपर्यंत आम्ही तुला समजावून, मारून सांगितलं, रागवून सांगितलं, सगळं 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 करून सांगितलं, काही सुद्धा इथून पुढे तुला कसं वागायचं कसं वाग. मला लक्ष माहिती. वडील म्हणाले, इथून पुढे तुला कसं वागायचं तसं वाग, चांगला वाग, वाईट वाग, थोड्या काढ, भांडण काढ, सज्जन हो, दुर्जन तुझं तू ठरवायचं दिसत. पण एक काम कर, मी सांगतोय. कोणतं काम? आपल्या घरामध्ये, म्हणजे वडील सांगत होते की आपल्या घरामध्ये हा जो खांब आहे, लाकडी खांब होता. आता तुमच्या गावात सुद्धा, संबळी गावात सुद्धा जुनी घरं आहेत ना, वाडे वगैरे जुनी घर आहेत, त्या घरात सुद्धा लाकडी खांब, लाकडी दुळे आहेत. तुमच्यापैकी पण बऱ्याच लोकांच्या घरात तसे लाकडी खांब, लाकडी दुळे असतील की वरती, आहे ना? तर वडिलांनी त्या मुलाला सांगितलं, तू असं करायचं, हा जो आपल्या घरातला लाकडी खांब आहे, पिलर आहे, त्या लाकडी खांबामध्ये तू जेव्हा एखादी चूक करशील त्यावेळेला त्या लाकडी खांबामध्ये एक मोळा मारायचा.
मुळे बघितले. जेव्हा एक चूक करशील त्यावेळेला एक मोळा मारायचा, पुन्हा एखादी चूक करशील भांडण होईल त्यावेळेला एक मोळा मारायचा. प्रत्येक एका चुकी बरोबर तू काय करायचं, या कामामध्ये एक मोळा मारायचा. मुलगा त्यावेळेला त्याला काय बुद्धी सुचली कोणाच ठाऊक, तो म्हणाला बाबा ठीक आहे, तुमचं बाकीचं काही नाही ऐकलं नाही, पुढं पण ऐकेल माहित नाहीये, परंतु हा मोळा मारायचा उपक्रम मी नक्कीच करतो. मग तेव्हापासून ज्या वेळेला तो एखादी चूक करायचा, तक्रार यायची, त्यावेळेला प्रामाणिकपणे मात्र एक काम तो करू लागला, काय मोळा मार. एक चूक झाली की तो मोळा मार. पण तो मोळे ठोकत असताना त्याच्या चुकांमध्ये बदल सुधारणा होत नसताना देखील तो ठोकत असणारे मोळे पाहून वडिलांना समाधान होत. का समाधान होत होतं? कारण आजपर्यंत हा काहीच ऐकत नव्हता, किमान आज मोळे ठोकतोय. आज थोडा ऐकतो आहे, उद्या जाऊन हा सगळं ऐकतो. बघा, सकारात्मक विचार जे असतात ना, आपल्याला शिक्षक जे रोज शाळेत शिकवतात की आपण सकारात्मक विचार केले पाहिजे. तर मॅडम किती वाजेपर्यंत? 8:30 वाजले. हा, लगेच आवडण्याचा प्रयत्न करतो आहे मी. तर आहे घड्याळ. तर वडील सकारात्मक विचारांचे होते. त्यांनी विचार केला की मुलगा काहीच ऐकत नव्हता, आता चुकामध्ये सुधारणा करत नाहीये, पण किमान प्रत्येक चुकीबरोबर तो मुळे तरी ठोकतो आहे, चांगली गोष्ट. मुळे ठोकत गेला 6-7 महिन्यामध्ये तो संपूर्ण खांब भरला होता. आता त्या खांबामध्ये एकही मोळा मारायला जागा शिल्लक. वडील रोज पाहतात मुळे कमी व्हायला वाढायला लागले. आणि वडिलांनी त्याला सांगितलं होतं आणखीन एक गोष्ट, जेव्हा गोळे मारायची गोष्ट सांगितली होती ना, त्याच वेळी वडिलांनी आणखीन एक गोष्ट सांगितली, जेव्हा केव्हा तू एखादं काम चांगलं करशील, कोणतंही चांगलं काम करशील, त्यावेळेला मारलेल्या गोळ्यापैकी एक गोळा उपसून काढायचा. 2 कामं सांगितली. एक चुकीचं काम केल्यावर एक गोळा मारायचा, आणि कधी चांगलं करशील त्यावेळेला त्यातला एक गोळा उकडून काढायचा. पण हा उकडून काढायचा काय विषयच नव्हता, गोळेच मारायचा. वडिलांचं रोज निरीक्षण होतं. खांब भरत आला त्यावेळेला वडील त्या ठिकाणी जाणून बुजून उपस्थित होते. आणि ज्या वेळेला मुलगा आणखीन एखादी चूक करून आला, हातात मोळा आणि हातोडी घेऊन त्या वेळेला त्या ठिकाणी मोळा मारण्यासाठी आला, त्या खांबामध्ये एक मोळा नव्हे, सुई सुद्धा खुपसणे एवढी जागा शिल्लक. त्या वेळेला मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला, काय आज माझ्याच चुकांची नोंद करण्यासाठी मोळा ठोकायला त्या ठिकाणी जागा नाही. चांगलं तर एक सुद्धा कार्य करू नये, कारण एक मोळा उखडलेला उपसलेला दिसत नाहीये, पण नवीन चुकीचा त्या ठिकाणी नोंद करण्यासाठी मोळा मारायला जागा नाहीये. हे काय वागलो? त्याला घोर पश्चाताप झाला. आणि आता त्यानं स्वतःच्या मनाशी संकल्प केला, कोणी त्याला सांगितलं नाही, त्या मुलानं स्वतःशी संकल्प केला की इथून पुढे वाईट कार्य करायचं नाही, चांगलं कार्य करायचं. आणि लोकांची मदत करू लागला, शिक्षकांचा आदर करू लागला, वडीलधाऱ्यांशी अत्यंत विनयानं वागू लागला, आपल्या शेजार पाजारच्या मुलांच्या बरोबर अत्यंत प्रेमानं खेळू लागला. आणि सगळं चांगलं असताना, जे कोणी अडचणीत असतील त्यांची मदत वगैरे करणे सगळं करत असताना त्याचा त्याला आनंद होऊ लागला. लोक येऊन त्याच्याबद्दल वडिलांना आईला चांगलं कौतुक करून सांगू लागले. त्यावेळेला एक चांगलं काम केलं की तो येऊन काय करणार, एक मोळा उपसणार. असं करता करता 4-6 महिन्यामध्ये तो सगळा खांब रिकामा झाला. कशामुळे रिकामा झाला? चांगले काम करून मोळे उपसल्यामुळे मोळे उघडून काढले. वडिलांचं रोज त्याच्या वागण्यात झालेला बदल, लोकांनी केलेलं कौतुक, आणि त्यानं उघडून काढलेले मोळे किडे, हे सगळं बघून वडील अत्यंत आनंदी होते. तुम्ही सांगा, तुमच्या आई वडील सुद्धा असे आनंद व्हायला पाहिजे का नको? पाहिजे. पुन्हा तुम्हाला असं वाटतं की आमच्या आई वडीलच्या गुरुजनांना आमच्यावरती गर्व झाला पाहिजे की आमचे विद्यार्थी असे आहेत, आमची मुलं अशी आहेत, गावकऱ्यांना वाटलं पाहिजे आमच्या गावात अशी रत्न आहे, असा आनंद आपल्या सगळ्यांनाच. बरोबर? ठीक आहे. असंच आपण बोलतात. तर त्यावेळेला वडिलांना आनंद होतो. आणि मोळे उघडत एक दिवस खांब रिकामा झाला. फक्त एकच खांब त्या ठिकाणी राहिला होता, एकच मोळा त्या खांबात राहिला होता. आणि ज्या वेळेला तो मोळा उघडून काढण्यासाठी मुलगा येईल याची वाट बघत वडील तिथे बसले होते. आणि 2 तासात तो मुलगा आणखीन एखादं चांगलं काहीतरी कार्य करून ज्या वेळेला तो मोळा राहिलेला एकच मोळा उघडून काढायला आला, त्यावेळेला वडिलांनी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती ठेवली होती. मुलगा आला, मोळा उघडून काढल्याबरोबर वडील काढकन उठले
फुलाला अत्यंत कडकडून मिठी मारली, त्याची पाठ थोपटली आणि त्याला सांगितलं, बाळ चुकीचं वागत होतास, ह्या सगळ्या गोष्टी तर पाठीवरती टाकलेल्या आहेत, पण आज तू जे वागतो आहेस, आज तू जे चांगलं करतो आहेस, ते बघून माझा ऊर अभिमानानं भरलेला आहे. तुला जन्म देऊन माझं जीवन, माझं पितृत्व सार्थक झाल्यासारखं मला वाटत आहे आणि आज खूप आनंदी आहे, आज सुखी आहे, असं ज्यावेळेला वडील म्हणू लागतात त्यावेळेला मुलगा मात्र रडू लागतो. काय करू लागतो? त्यावेळेला वडील विचारतात, अरे इतके दिवस कसं वाटते तसं वागलास, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये निष्ठुरता होती, कठोरता होती, कधी तुला दुसऱ्यांचं दुःख पाहून आमची विनवणी ऐकून पाजर फोडणार नाही, आता एवढं चांगलं वागायला लागलास की आम्हाला जन्म तुला दिल्याचं सार्थक वाटत आहे, आता रडायचं काय झालं, तुला रडायला काय कारण आहे? सगळे खांबातले मोळे तू उघडून काढलेले आहेस, एक सुद्धा तुझ्या चुकीचं त्या ठिकाणी मोळा राहिलेला नाहीये, तू रडायला काय झालं? त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, बाबा मी वाईट वागत असताना मुळे ठोकले होते, चांगलं वागून मी सगळे मुळे उघडून काढले असले तरी देखील मी भूतकाळात कधीतरी वाईट वागलो होतो, त्याची निशाणी सांगणारे त्या मुळ्यांची छिद्र, त्या मुळ्यांनी पडलेले होल जे आहेत त्या खांबात, ते मात्र कायम राहणार आहेत, ते पाहून माझ्या मनाला दुःख होतं. म्हणून आपलं जीवन एका खांबासमान, आपलं जीवन काय आहे? एका खांबासमान. आपण त्या ठिकाणी अपराधांचे खेळे मारत राहायचं का चांगुलपणानं त्यातले अपराधांचे खेळे काढत राहायचं, हे कोण ठरवायचं? चांगलं नेहमी चांगलं बघायचं, ज्या चांगुलपणामुळे माझंही जीवन आनंदमय झालं पाहिजे आणि माझ्या बरोबर इतरांचं जीवन सुद्धा सुखी झालं, बरोबर? त्यासाठी चांगलं खानपान करायचं. म्हणजे चांगलं म्हणजे काय? शुद्ध शाकाहार. कसलं जीवन? शुद्ध शाकाहार. आता तुम्हाला बऱ्याच वेळेला लोक भ्रमिष्ट करतात, संडे हो या मंडे, असं ऍडव्हर्टाईज येत होतं ना, लहान मुलं आहेत त्यांनी जे ऐकलं ते सांगणार आहेत ते, बरोबर? असं तुम्ही ऐकलं होता? तुम्ही काय घाबरायचं नाही, तुम्ही जे ऐकलंय ते सांगतो. आता मी असं म्हणतो तुम्हाला कोणतरी म्हणतील असं काय, हे बा तू बोट केलास का, तसं करायचं. तर तुम्ही जे ऐकलं ऍडव्हर्टाईज ते सांगेल. अंडी कसले, शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? मांसाहारी आहे, शाकाहारी आहे, तुम्हाला काय वाटते ते सांगा. मांसाहारी, शाकाहारी आहेत अंडी असं तुम्हाला वाटते, सांगा प्रामाणिकपणे. ठीक आहे, आणखीन काही असतील, तुम्ही पण हात वर करा. आणखीन काही लोक असतील की त्यांना वाटत असेल की अंडी शाकाहारी आहे, बरोबर? बाळा एक प्रश्नाचं उत्तर द्या, शाकाहार म्हणजे काय, याची व्याख्या सांगा. शाकाहार कशाला म्हणायचं? तर मीच सांगतो, वेळ जातो आहे. शाक म्हणजे वनस्पती. शाकचा अर्थ काय? झाडं, वेली वगैरे जे वनस्पती आहेत त्यांना म्हणायचं शाक. काय म्हणायचं? शाक. शॉक नव्हे, शाक. त्या शाक पासून जो आहार मिळतो त्याला म्हणायचं शाकाहार. म्हणजे कसं, आपल्याला वनस्पतीपासून गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे सगळे अन्नधान्य, डाळी वगैरे धान्य, कडधान्य मिळतात, भाजीपाला मिळतो, फळं फुलं मिळतात. हे कशापासून मिळतात? हे अन्न धान्य, कडधान्य, फळं फुलं हे सगळं भाजीपाला वगैरे झाडावेलींपासून मिळतात का गाई म्हशी शेळ्या बोकडांपासून मिळतात? हे अन्न धान्य, कडधान्य, फळं फुलं भाज्या हे सगळं वनस्पतीपासून मिळतं, बरोबर? म्हणून हे अन्न धान्य, कडधान्य, भाजीपाला आणि फळं फुलं हे सगळे शाकाहारामध्ये. कशामध्ये आले? अंडी कोणत्या झाडाला लागतो? अंडी कोणत्या झाडाला लागतो? झाडाला. अंडी कशापासून मिळतो? कोणत्याही पक्षाचा तो अपक्व गर्भ. अंडी म्हणजे काय आहे? पक्षी असतात ना, कोंबडी, कबूतर, कावळा, कोकिळा वगैरे असे जे नर मादी जातीचे जे पक्षी असतात त्यांच्यापासून हे अंडी प्राप्त होत असतात. तर ते सगळे जे अंडे आहेत ते त्या पक्ष्यांचे अपक्व म्हणजे अजून पक्व न झालेले गर्भच आहेत. का तर अंडी फुटल्यानंतर त्यातून जसं आपण एखादं फळ चिरता
आंबा पेळतात की शिकरण करतात की आहे की त्यातून आंबा पेळल्यानंतर रस येतो का काय पक्षी पिल्ली बाहेर पडतात रस बाहेर येतो अंडी फोडल्यानंतर काय बाहेर येतो अंडी जर उगवली असतील पक्ष्यांनी तर त्यातून काय बाहेर पडतं पिल्ली बाहेर पडतात आणि जर उगवलेली नसतील तर त्यातून त्याचा बलक बाहेर पडतो बरोबर तो बलकच पुढे जाऊन ते छोटे छोटे पिल्ल्यांचं रूप धारण करतो म्हणजेच ते अंडी म्हणजे काय आहे त्या मादा जातीच्या पक्षिणीचा गर्भ आहे पुढे जाऊन त्यातून पिल्लीच बाहेर पडणार आहे बाळांनो तुम्ही सांगा तुम्ही खेळत असताना तुम्हाला एखादा पडला काहीतरी ठेच लागली त्रास होतो तुम्हाला तुम्ही सगळी मुलं केस कटिंगला जातात हा केस कर्तनालयामध्ये हेअर सलून मध्ये केस कापायला जातात तिथं नाव्याचा तुम्हाला वस्त्र लागला काहीतरी बेल्ट लागला जरासं खरचटलं तर नावी तिथं काय करतो चोरटी फिरवतो चरचरते किंवा ते कापल्यानंतर किंवा झिरो मशीन मध्ये एका केस उकडून आला तर त्रास होतोय का तुम्हाला होतोय त्या कोंबड्या बोकडांना जनावरांना जिवंत सोडून काढतात त्यांना कापतात त्यांना काय त्रास होत नसेल होते तुम्हाला आम्हाला कसा त्रास तसाच म्हणून मांसाहार करायचा मला एक सांगा तुम्ही सगळ्यांनी विज्ञानाची धडे घेतली आहेत कारण थोडा वेळ झाला चालेल ना तुमच्या शाळेत तुम्ही विज्ञानाचा रोज धडा घेता शरीर विज्ञान आरोग्य विज्ञान या बाबतीत तुम्हाला आता हळूहळू शिकवण चालू झाली असेल आपली हे जी शरीर आहे बॉडी आहे वरच्या बाजूला या शरीराला स्किन आहे त्वचा आहे बरोबर ही त्वचा आहे ह्या गालावरती त्वचा आहे पण आत तोंडामध्ये इथं जीभ आहे जीभ तोंडात फिरत आहे तर तो आतला भाग मांसल आहे बरोबर आतला भाग मांसल आहे वरची त्वचा आहे बरोबर आहे ना तर आता हा आतला जो भाग आहे तोंडातला मांसल आहे तोंडात जीभ फिरत असताना यातले जे कोणी मांसाहार वगैरे केले असतील करत असतील तोंडातला जो भाग इकडे कशा आहे सर्वांचं मन तोंडातला जो आतला भाग मांसल आहे तिथं मांसल भागात जीभ फिरत असताना ते मांसाहारी पदार्थ खाताना जशी चव येते तसं तोंडातल्या मांसल भागाला जीभ टच करताना काही चव येते का ते मांसाहाराची व्यंजन खाताना कशी काय चव येते बरं कारण काय तुम्ही सांगताय का मी सांगू तर इथं आपल्या तोंडामध्ये जीभ फिरत असताना देखील आतल्या मांसल भागाला स्पर्श करत असताना देखील तिथं तसा काही स्वाद येत नाही पण ती मांसाहारी व्यंजन खात असताना मात्र त्याचा स्वाद येतो याला कारण आहे तर त्या मांसामध्ये सुद्धा कोणता स्वाद असत नाही ते पण सपोतच असतं पण त्याच्यामध्ये वरून जे मीठ तिखट मिरची ते जे मसाले असतात मटण मसाला वगैरे वगैरे काय काय मसाले म्हणतात ते मसाले टाकून त्याला शिजवल्यामुळे त्याच्यामध्ये स्वाद निर्माण होतो मुळात नैसर्गिक रूपाने त्या मांसामध्ये स्वाद असत नैसर्गिक रूपाने त्या मांसामध्ये स्वाद असत ठीक आहे जरा व्यवस्थित मेंटेन करा तर त्या मांसामध्ये स्वतःचा असा स्वाद असत नाही त्याच्यामध्ये टाकलेले जे मसाले आहेत त्या मसाल्यांच्या मुळे तो मांसाहारी व्यंजन चांगलं लागत असतं पण मुलांनो एक लक्षात घ्या ते मांस खाल्ल्यामुळे फार शक्ती वाढते असं लोकांना वाटतं बरोबर मांसाहार केल्यामुळे शक्ती वाढते असं वाटतं ते तुम्हाला वाटतं का मांसाहार केल्यामुळे शक्ती वाढते असं वाटतं एक सांगा जगातला सगळ्यात बलवान प्राणी कोण सगळ्यांना मान्य आहे जगातला सगळ्यात बलवान प्राणी हत्ती आहे मान्य आहे हत्ती कोणत्या प्राण्याचा मांस खातो हत्ती काय खातो झाडपाला ऊस वनस्पती गवत हे सगळं खातो बरोबर हत्तीला बल कुठून आलं मांसाहार केल्यामुळे जर शक्ती येत असेल बल येत असेल तर हत्तीला एवढं बल कुठून आलं तर मांसाहार केल्यामुळे बल येत नाही मांसाहार केल्यामुळे उत्तेजना निर्माण होते दुसरी गोष्ट घोडा बघितला आपण घोडा कुठला मांस खातो बोकडाचं खातो कोंबडीचं खातो गाई म्हशीचं खातो काय खातो काय खातो घोडा गवत
किंवा वनस्पती संबंधी तो काय करतो, चारा खातो. आणि कोणीतरी त्याला पाळलेला असेल तर त्याला हरभरा वगैरे घालतात, बरोबर. म्हणजे हरभरा खाऊ दे, गवत खाऊ दे, वनस्पती खाऊ दे, तो काय करायला लागला, शाकाहार करतो. पण तो घोडा जेवढा धावतो तेवढं वाघ सिंह धावू शकत नाही. म्हणून तुमच्या गाड्यांचे मोटर असू दे, पाणी खेचायची मोटर असू दे, त्याला हॉर्स पॉवर म्हणतात. काय म्हणतात? एचपी. 1 एचपी, 2 एचपी, 5 एचपी, 10 एचपी. एचपी म्हणजे हॉर्स पॉवर, एक म्हणजे हॉर्स, टी म्हणजे पॉवर, अश्वशक्ती. आपल्या मराठीमध्ये म्हणायचं तर काय म्हणायचं, हॉर्स पॉवरचा समानार्थी शब्द आहे अश्वशक्ती, बरोबर. मग घोडा शाकाहारी म्हणजे मांसाहार केल्याने बल येते असं काय नाही. आज भारतीय सेना आहे, आपली भारतीय मिलिटरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हजारो लाखो सैनिक शाकाहारी आहेत. त्या हिमालयाच्या थंडीत, राजस्थानच्या उन्हामध्ये ते त्या ठिकाणी सीमा सुरक्षा करण्याचं कार्य करत आहेत. पण शाकाहारी असून देखील त्यांचं बल मांसाहारी सैनिकांना पराजित करण्यावर. चीनचे कितीतरी, जवळजवळ सगळेच सैनिक मांसाहार करतात, पण एक शाकाहारी भारतीय सैनिक आपल्या दोन्ही हातामध्ये 4-5 चीनी सैनिकांना एकदम पकडून खेचून आणतो. कुठलाही शक्य शाकाहार. दुसरी गोष्ट, शाकाहार केल्यामुळे आपल्या सात्विकता आहे, पण मांसाहार केल्यामुळे दुसऱ्या प्राण्यांना मारत असताना ते तडफडतात. बाळांनो, तुम्ही कोंबडी बघितलाय का? कोंबडीची पिल्लं बघितली? कोंबडी आपल्या पिलांना घेऊन शेतामध्ये, अंगणामध्ये कुठेतरी दाणे फेकत असते, काहीतरी भक्ष्य शोधत असते. समजा आकाशामध्ये एखादा मोठा पक्षी आलेला असेल, त्यावेळेला ते चिमणी त्या मोठ्या पक्ष्यांचा आवाज ऐकून, ती कोंबडी मोठ्या पक्ष्यांचा आवाज ऐकून काय करते, आपल्या पिलांना घेऊन कुठे जाते, झुडपात वगैरे लपून बसते. कारण तो मोठा पक्षी मला किंवा माझ्या पिलांना घेऊन खाऊ नये म्हणून, बरोबर. आणि आपल्या पिलांना पंखाखाली घेते. तुम्ही लहान असताना किंवा आता देखील कुठेतरी लांबून बाजूला आला तर तुमची आई, तुमची आजी काय करते, तुम्हाला कुशीत घेऊन तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून पदरानं तुमच्या चेहऱ्यावरचा घाम पुसून माया करतात. तसे ती कोंबडी असली, तिला बोलता जरी येत नसतं तरी तिला भावना आहेत, इमोशन्स आहेत. काय की मी आई आहे आणि माझी पिलं आहे. कुठल्याही दुसऱ्या मोठ्या पक्षाने त्यांना मारून खाऊ नये, मी त्यांचं सगळ्यांचं रक्षण करणार आहे म्हणून ती कोंबडी त्यांना आपल्या पंखाखाली झोपात घेऊन लपून बसते. कोणीतरी चोर येतील, कोणीतरी दरोडेखोर येतील, वाईट माणसं येतील, मुलांना काहीतरी करतील म्हणून तुमच्या आई घरात बसून दार लावून येते का नाही? ती कोंबडी सुद्धा. तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळे शेतकरी परिवाराशी जोडलेले आहात. गोठ्यातली एखादी गाई किंवा म्हैशीचं पिल्लू रेडकू जर बाहेर काढलं तर ती गाय किंवा म्हैस शांत बसते का? हंबरडा फोडते, खुट्टा उपसून घेण्याचा प्रयत्न करते, दावा तोडून घेण्याचा प्रयत्न करते. सारखं जोपर्यंत ते पिल्लू, ते रेडकू समोर दिसत नाही तोपर्यंत आकांत तांडव करते. आणि आई म्हणजे त्या पशु पक्ष्यांना बोलता येत नसलं तरी सुद्धा भावना आहेत की त्यांच्यामध्ये, आहेत का नाही? आहेत. मग आपण त्यांच्या प्राणाशी का खेळायचं? इकडे लक्ष बा. तुम्हाला कोणीतरी मारलं, रागवलं, तुम्हाला त्रास होतोय, शिक्षकाने तुम्हाला छडी दिली, अभ्यास केला नाही, तुम्हाला दुखतंय का नाही? आई वडिलांनी काहीतरी प्रसाद दिला तरी तुम्हाला त्रास होतोय का? कुठेतरी लागलं, खर्चटलं तर तुम्ही विवळताय का नाही? त्या कोंबड्या बोकडांना, पशु पक्ष्यांना बोलता येत नसलं तरी सुद्धा त्यांना कापताना, तोडताना, मारताना त्रास होत नसेल, होतोय का? म्हणून आपण त्या माणसाने माणसाशी माणसासम वागणे, एवढं माणसापुरतच आपली दया सीमित करण्याऐवजी विश्वातल्या सगळ्या जीवांच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये दया भावना धारण करू. सगळ्या जीवांच्या बद्दल आपण प्रेम भावना जगण्याचा प्रयत्न करू. आपला देश दया करणारा देश, आपला देश सगळ्यांचं कल्याण विचार करणारा देश आहे. म्हणून आपण सर्वांशी मैत्री, कुठल्याही जीवाच्या नावावरती पशु पक्ष्यांची बळी देणे हे सगळं माणसानं केलं. तुम्ही एक गोष्ट मला सांगा, तुम्ही घरात असताना आपल्या शेजार बाजारच्या मुलांच्या बरोबर खेळताना जर तुम्ही खोड काढून शेजार बाजारच्या कुठल्या तरी मुला मुलींना मारला, त्रास दिला तर तुमच्या आई तुम्हाला बक्षीस देते का चांगलं केलास म्हणून? उलट तुम्हालाच रागवते का नाही? तसं शेजारच्या मुलांना त्रास द्यायचा नाही, खोड काढायचं नाही, रागवते का नाही? मग जो देव दुसऱ्या पशु पक्ष्यांचा बळी घेतल्यावर, त्यांचा जीव घेतल्यावरती प्रसन्न होत असेल तर तो देव कसा? तुमची आई त्या देवाच्या अपेक्षेने एक सामान्य स्त्री आहे. आणि तुम्ही खोडी काढल्यावरती आई जर तुम्हाला रागवत असेल,
स्वतःच्याच मुलांनाही रागवत असेल की तशी खोड काढायची नाही, दुसऱ्यांना दमवायचं नाही, म्हणून जर आई आपल्याच मुलांना रागवत असेल तर तो तर देव आहे. मग तो देव दुसऱ्याचा बळी घेतल्यावर, दुसऱ्याला कापल्यावर, मारल्यावर तो प्रसन्न होतो, ते देव कसला हो? तो कोणताही देव असो, महावीर भगवान पण असते तरी त्यांना पण हाच प्रश्न आहे. म्हणून आपण कधी देवा धर्माच्या बळी देतो. स्वाद चांगला येतोय म्हणून मांसाहार करतो. स्वादिष्ट शाकाहारी भरपूर खाण्यासारखी व्यंजन आहेत म्हणून शुद्ध शाकाहारी. बाहेरचे जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, चाऊमिन, मोमोज, लेस, कुरकुरे असलं काही खाऊन ते तुम्हाला 2 मिनिटासाठी चवीला चांगलं लागतंय, तर तुमच्या आरोग्यामध्ये विष घालवल्यासारखं आहे. काय वाटतं ते शिजवून तुम्हाला घालवलेले, काय वाटतं ते करून तुम्हाला घालवलेले आहेत, त्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून शुद्ध खानपान, चांगलं खानपान करा, शुद्ध शाकाहारी खानपान करा. कारण जसं तुम्ही खानपान करणार आहात, एका मोठ्या इंग्रजी विचारकांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ते म्हणतात तुम्ही काय खाता ते मला सांगा. काय म्हटलं त्यांनी? तुम्ही काय खाता ते मला सांगा, तुम्ही कोण आहात ते मी सांगा. 2 काम आहे. एक, तुम्ही कोण आहात ते सांगायचं आहे आणि तुम्ही काय खाता ते सांगायचं. तर त्यांनी तुम्हाला एक काम सांगितलं, स्वतःकडे एक काम घेतलं. तुम्ही काय खाता तेवढंच मला सांगा, तुमच्या खाण्यावरून मी सांगतो की तुम्ही कोण आहे. म्हणजे खाण्यापिण्यावरती आपली ओळख अवलंबलेली आहे. चांगलं दुसऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करून 2 मिनिटाच्या जिभेचा स्वाद घेण्यापेक्षा एखाद्याला जगवण्याचा आनंद मोठा आहे का दुसऱ्याला मारून त्या खाण्याचा आनंद मोठा? सांगा बरं, कोणतं चांगलं? म्हणून शुद्ध शाकाहारी. त्याचबरोबर आपल्या देशाची उन्नती कशी, आपल्या देशाबद्दल आपण काय योगदान देऊ शकतो, पर्यावरणाची रक्षा कशी करू शकतो, या सगळ्या गोष्टी भरपूर शिकतो. पण त्या शिक्षणाचा पाया संस्कार असतात. चांगले संस्कार जगूया, माणुसकीने जगूया, आपुलकीने जगूया. एक छोटा प्रसंग सांगतो आणि मी नक्कीच सांगतो. एका व्यक्तीनं एका भरपूर रहदारीच्या गर्दीच्या रस्त्यावरती पहाटेच्या वेळेला एक मोठा दगड ठेवला. काय ठेवला?